नमस्कार, हर्ष पाटील रेसिपीज यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सुकी ड्रायवाली सुकट म्हणजे सुका कोलिम। 2 ते 3 पाण्याने मी कोमट पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आता हे पाण्यात ठेवलंय, नाहीतर मग काळं पडतं बाहेर ठेवलं तर। आणि इथे मी एक छोटा साईजचा वांगा घेतलेला आहे, शेवग्याची शेंग आणि एक छोटा बटाटा तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। चला मग पुढचं साहित्य पाहूया। हे सुकटीचं थपथपीत किंवा ह्याला काळवण पण बोलू शकता, पण आमच्या गावाकडे ह्याला ढकू बोलतात। जाडमध्ये पण असतं आणि पातळमध्ये पण असतं। तर फोडणीसाठी साहित्य तेल पण लागणार आहे। 4 ते 5 लसूण पाकळी ठेचून घेतलेले आहेत, कढीपत्त्याची पाने 6-7, 2 हिरवी मिरची तिखटवाली, आंबा घेतलेला आहे, हापूस आंब्याच्या फोडी आहेत 4 ते 5, एक मिडियम आकाराचा टॅमॅटो, मिडियम आकाराचा एक कांदा कट करून घेतलेला आहे, 1 ते 1.5 चमच आपल्याला हिरवं वाटण लागणार आहे, आलं लसूण मिरची कोथिंबीर तेल याचं हे वाटण आहे। चला मग फोडणी करून घेऊया। 3 ते 4 चमच मी मोठे तेल गरम करून घेतले कढईत। पहिले आपण आता लसूण टाकूया फोडणीला, आता अर्धा चमच हिंग, कट केलेली मिरची आणि कांदा पण फोडणीला ॲड करायचं आहे, कढीपत्त्याची पाने, कांदा आता मिक्स करून परतून घेऊया तेलामध्ये। जास्त म्हणजे लाल करायचं नाही, थोडा आडकच्चाच ठेवायचं आहे, 1 ते 1.5 मिनिटं। हिरवं वाटण 1 मोठा चमच परतून घेऊया। वाटण मी अर्धा मिनिट मी परतून घेतलेलं आहे। आता टॅमॅटो ॲड करूया, तेल सुटेपर्यंत पूर्ण टॅमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊया। 2 ते 2.5 मिनिटं मी टॅमॅटो परतून घेतलेला आहे। छोटा पाव चमच हळद, 1 छोटा चमच धना पावडर, आगरी मसाला मोठे 3 चमच। आता परतून घेऊया मसाला। कमी गॅसवर मी 1 मिनिट मी मसाला परतून घेतलेला आहे। आता हा आपण सुका कोलिम ॲड करूया, सुकट पाणी काढून घ्यायचं आहे घट्ट असं। तर मी हा सर्व ॲड करते। अर्धा ते 1 मिनिट या मसाल्यामध्ये आपण कमी गॅसवर सुकट ही परतून घेऊया, किंवा त्याचा म्हणजे वैसपणा असतो तो निघून जातो। अर्धा ते 1 मिनिट मी परतून घेतलेली आहे सुकट मसाल्यामध्ये। आता शेवग्याची शेंग, बटाटा आणि वांगा, आता हे पण एकजीव करून घेऊया मसाल्यामध्ये, सुकटमध्ये। 1 ते 1.5 मिनिटं मी परतून घेतलं आहे मसाल्यामध्ये बटाटा, शेंग आणि वांग। आता हे गरम पाणी ॲड करूया। आता तुम्हाला किती रस्सा पाहिजे, किती घट्ट पाहिजे त्यानुसार पाणी ॲड करा। तर उकळी येईपर्यंत वाट पाहूया। उकळी आलेली आहे, आता आपण झाकण ठेवूया आणि वाफेवर पण पाणी ठेवून द्यायचं आहे ताटामध्ये। मीडियम गॅसवर आपण 2 ते 3 मिनिटं मी शिजून घेणार आहे। 2 ते 3 मिनिट झाले आहे। ओला आंबा, चवीनुसार मीठ करून घेऊया। मिक्स करून घेतलेली आहे ओला आंबा कैरी, आणि आता परत आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर शिजायला ठेवायचं आहे। तांदळाची पिठी घेतलेली आहे, 1 मोठा नाश्त्याचा चमच, म्हणजे भाकरीला जो पीठ वापरतो ना तोच, 1 ते 2 चमचे पाणी नाश्त्याचे, मिक्स करून घेऊया। आपण हे रश्श्यामध्ये मी ॲड करणार आहे, रश्श्याला मग ग्रेव्ही पण येते आणि रस्सा घट्ट बनतो। छोटा अर्धा चमच गरम मसाला, तांदळाची पिठी जी आता आपण तयार केली होती ती, आवडीनुसार कोथिंबीर, मिक्स करून घेऊया। सर्व मिक्स करून घेतलेले आहे, कोथिंबीर, गरम मसाला आणि तांदळाची पिठी। आता अर्धा ते 1 मिनिट आपण मीडियम गॅसवर शिजायला ठेवायचं आहे। सुका जवळा म्हणजे सुकट
रस्सा झालेला आहे, आवडीनुसार कोथिंबीर. तर रस्सा आपला तयार झालेला आहे खाण्यासाठी, पाहू शकता तुम्ही. थोडा वेळ होणार तसं, म्हणजे तो थंड आणि थंड झाल्यानंतर घट्ट बनणार. आता तुम्हाला इथे किती घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे कमी जास्त पाणी ॲड करू शकता. प्लेटमध्ये काढून घेऊया. रश्श्याबरोबर ना तांदळाची भाकरी तर खूप छान लागते. मी आज तांदळाची भाकरी तयार केलेली आहे, बनवलेली आहे. त्याच्याबरोबर कांदा आणि उडदाचा पापड. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.